नमस्कार, जय जिनेंद्र सर्वांना. कसे आहेत सगळे? आम्ही मस्त. चला तर आज आपल्याला बघायचं आहे पाणीपुरी रेसिपी. पण ॲक्च्युली काय झालं होतं की थोडंसं गडबड झाली, त्यामुळे क्लिप्स घेता आलेल्या नाहीत. पण जेवढं काय घेतलंय ना मी तुम्हाला शेअर करेनच. आणि घरच्या घरी पाणीपुरी खरंच खूप भारी आणि भन्नाट झालेली होती. सगळ्यांनाही आवडले, मुलंही खूप छान एन्जॉय केली. आणि चला तर पहिला मी रेसिपी शेअर करते. तर इथं तिखट पाणी करत आहे. तर 2 वाटी तो कोथिंबीर घेतली, तर 1 वाटी पुदिना घ्यायचा आहे. प्रमाण परफेक्ट आहे, सो म्हणून सांगत आहे. आणि दुसरी गोष्ट इथं आहे मिरची, आलं घेतलेलं आहे, 2 मिरची घेतलेलं आहे. आलं इंच घेऊ शकता तुम्ही. नंतर मीठ घाला, ह्यामध्ये थोडंसं गुळही घाला, चाट मसाला टाका आणि रोस्टेड जिरा पावडर टाका. मी घरीच रोस्ट करून त्याचं पावडर बनवून ठेवलेलं आहे, सो तेच घातलेलं आहे. आणि नंतर ना ह्यामध्ये आपल्याला ॲड काय करायचं की चिंचेचा कोळ 2 चमचा घालायचा आहे. खरंच खूप छान लागते. आणि ज्यावेळेला तुम्ही पाणीपुरी खायला घेताना तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं की बुंदी टाकायचे. चिंचेचं कोळ काय केलं इथं मी, तर 10 ते 12 खजूर घेतलेला आहे आणि 1 कप चिंच आहे. तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान उकळी येऊ द्यायचं आणि थंड करायला आपल्याला ठेवायचं आहे. आणि नंतर थंड करून झाल्यानंतर ना काय करायचं आहे की त्यामध्ये थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्या आणि गाळून घ्या. आणि नंतर ना त्यामध्ये थोडंसं चटणी, हिंग, मीठ, काळं मीठ घाला. खरंच खूप छान लागतं. नंतर चाट मसाला टाका. अशा पद्धतीने आपल्याला चिंचेचा कोळही तयार होतो. आणि तर ते थंड करण्यासाठी ठेवून दिली. तोपर्यंत मी इथं क्रमकोट करून केक फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता. सो तेच मी इथं फायनल डिझाईन करत आहे. स्पेस रिलेटेड आपल्याकडे थीम केक होती, सो त्यासाठी ब्ल्यू कलर दिलेला आहे. मस्त असा ½ kg केक. चला हाही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ. सेट झाला की आपण फायनल डिझाईन ज्या वेळेला आपल्याला द्यायचं आहे ना तर त्यावेळेला आपण करूच. तर ही अशा पद्धतीनं पूर्ण सेट केलेलं आहे. इथं बटाटा आणि पांढरे वाटाण्याची भाजी सुद्धा केलेली आहे. आणि नंतर इथं पाणी आहे, ग्रीन चटणी आहे, गोड आपली चिंचेचा कोळ आहे, शेव आहे, कांदाही बारीक करून चिरून ठेवलेला होता. वाव, असं सगळं बघितल्यावर कुणाला कंट्रोल होईल खाण्यापासून. आणि सगळे पाणीपुरी लवर आहेत, सो म्हटलं की पटकन असा सगळ्यांचा असा तावच होता त्याच्यावरती की कधी एकदा संपेल असा. तर असं ना की बनवत असताना असं वाटत होतं की कुठेतरी आपण गाड्यावरच थांबलेलो आहे. छान झाले? तुला आवडली? वरून घ्यायला 1 नंबर. फक्त पाणी वेगळं नेलं. अच्छा, ते सगळं संपवायचं ते. काय ग? मस्त आपली अशी पाणीपुरी खाल्ली आणि नंतर फायनल डिझायनिंगला घेतली. आणि अशा पद्धतीनं आपला हा फायनल केक आहे. कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. तर हा आहे चॉकलेटचा केक होता. आणि नंतर ना मग म्हटलं की 8 वाजता आपल्याला ते ताई येणार होत्या नेण्यासाठी. आणि आपल्या होम बेकरचं एक असतं की वजनाच्या जास्तच जातं, कधी कमी काही होत नाही आहे. कारण त्यातमध्ये आपलं प्रेम असतं किंवा हायजिनी मेंटेन करतो आपण आणि खूप मनापासून फ्रेश करत असतो. आणि त्या ताई आल्यावरती मी द्यायला गेले. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर अँड प्लीज डू सबस्क्राईब.